अच्छा, नमस्ते सर्वांना. आपण आहोत परत सरिताच्या स्वयंपाकघरी. आज आपण काय करतोय? दलिया. आज दलिया बनवतोय. तर दलियासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार? मेन म्हणजे दलिया लागणार. हा जाडा दलिया. तो 1 वाटी घेतलाय. हो. ते धुवून ठेवले मी. आणि खडे मसाले, तेजपत्ता, काली मिरी, लवंग आणि दालचिनी, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो, आणि ह्या मिक्स भाज्या आहेत जो आपल्या आवडीनुसार आपण वापरू शकतो. कोणी नाही वापरायचं तरी कांदा टोमॅटोमध्ये पण बनवू शकतो. आणि हे सगळे मसाले घरातले. अच्छा, तर सुरुवातीला काय केलं? तेल 2 चमच तेल ठेवलंय तापाशी. आता त्याच्यामध्ये राई जिरा टाकूया 1 चमच. आणि नंतर कांदा टाकूया. खडे मसाले. मीडियम फ्लेम ना? फास्टच आहे. अच्छा. कांदा थोडासा शिजायला हवा ना. एक मिनिट शिजवून घ्यायचं कांदा. लाल जास्त नाही करायचं, फक्त शिजवून घ्यायचं आहे. अच्छा. झालंय कांदा. आता पण टोमॅटो टाकायचं. टाकून की आपण मसाले टाकूया. अर्धा चमच हळद आणि 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनिया पावडर आणि मालवणी मसाला लाल पावडर, एक चमच आणि थोडंसं. हे सगळे मसाल्याला आटायचं आहे. त्याच्यात मिक्स करायचा मसाला जरा. आणि कोथिंबीर टाकूया. अच्छा. जनरली कांद्याला जास्त वेळ लागतो, बाकी सगळी भाजी लवकर होतील ना? कांद्याला थोडंसं फ्राय करायला टाइम लागतो. वास चांगला सुटलाय. आता ही सगळी भाजी टाकूया. हे सगळ्या पौष्टिक भाज्या आहेत. वाटाणा आहे, ब्रॉकोली आहे, मक्का आहे, बेबी कॉर्न आहे. हो, बटाटे पण आहेत. बटाटा एक टाकलाय, गाजर टाकलाय. आता हे टाकूया. हे 1 वाटी घेतलेलं आहे. भिजवलेले सगळे. धुवून घेतलेलं. आपण कुकरमध्येच बनवायचं डायरेक्ट. हे असं शिजत नाही लवकर. ते 2 वाटी पाणी घ्यायचं. 1 वाटी दलिया आहे ना, 2 वाटी पाणी घ्यायचं. जेवढं जळेल त्याच्यात डबल पाणी. हा, डबल. पूर्ण मसाल्याचा वास सुटलाय ना आता. आता चवीनुसार मीठ टाकूया.
आणि वरून ना थोडंसं गरम मसाला टाकल्यावरती वास त्याचा छान येतो. आता याला ढाकण लावून 3 शिटी देऊया आणि 2 मिनिटं बारीकवरती ठेवून आपण किती 5 मिनिटं वेट केलं असेल ना? 5-10 मिनिटं 3 शिट्या दिल्या, 2 मिनिटं असं ठेवलं याच्यावरती स्लोवरती आपण खोलूया. तयार झाले ना? आपण दलिया मेजरली ब्रेकफास्ट साठीच करतो ना? हो. कोण डायटिंग करत असेल ना रात्रीच्या जेवणात पण खातात. दलियाचे हेल्दी आहे ना. मेन फायदे काय दलियाचे? कारण दलिया जास्त लोक असं खात नाहीत ना. ब्रेकफास्टला खातात जो डाएट वगैरे मध्ये दलिया, पोहा, उपमा हे सगळं असतं. धन्यवाद. आणि जर तुम्हाला कुठची अशी हेल्दी रेसिपी पाहायची असेल परत तर आम्हाला नक्कीच सांगा. आता हा दलिया टेस्ट करून बघूया. गरम आहे आणि छान आहे. मस्त वाटला. चला, धन्यवाद.